सणवारं अगदी तोंडाशी आली आहेत. तुमच्या, माझ्या, आपल्या सर्वांच्या घरी एकच काम चालू आहे, ते म्हणजे रोज साफसफाई करणं. आता सुट्टीचा दिवस असला तर आपली आई आपल्या सगळ्यांनाच कामाला लावते. अहो, तसंच काही आमच्यासोबत सुद्धा झालं. म्हणजेच काय, काल होता रविवार. रविवार म्हटलं तर मला छोटी मुलगी आहे, मग मी रविवार ही संधी साधून अगदी साफसफाई करण्याला सुरुवात केली. आता माझ्यासाठी सगळ्यात मेन टास्क किंवा तुमच्यासाठी ते म्हणजे किचन. मी कधीही साफसफाई करायची म्हटलं तर सुरुवात किचनपासूनच करते. आता किचनसोबत मी बाकीही गोष्टी थोड्याफार केल्याच बरं का, कारण कसं असतं, कधी कधी आपली एनर्जी ना खूप हाय लेवलला असते आणि काहीशी तशीच एनर्जी काल माझी खूप हाय लेवलला होती. मग मी काय केलं, सगळ्यात पहिले जो काही मास्टर बेडरूमचा बेड आहे तो सगळा खाली करून मी डिशवॉश लिक्विड आणि थोडंसं डेटॉल आणि पाण्याचा वापर करून पूर्ण दिवाण, त्यामधले आतले जे काही कॉर्नर्स कप्पे आहे, सगळं सामान बाहेर काढून व्यवस्थितरित्या साफ केला. दिवाण आधी मी सगळ्यात पहिले झाडूने व्यवस्थित त्यावरची जी काही बुरशी आहे ती काढून घेतली. पण पुन्हा सेपर साईड मी काय केलं की पाणी घेतलं आणि कपड्याचं साबण घेतलं आणि कपड्याचं साबणचं पाणी एक तयार केलं. कारण कसं आहे, इकडे कंटिन्यू पाऊस पडतो, त्यामुळे लाकडी फर्निचरला जी काही बुरशी आहे ती सतत लागते आणि त्याचा स्प्रे करून एकदा पूर्ण जेवढा काही दिवाण आहे तो पूर्ण पुसून घेतला. 1 ते 2 दिवाण आहेत माझ्याकडे, मी तर ते पूर्ण यानेच पुसून घेतले. म्हणजे काय होईल की याने आता पुढे चालून जे आहे बुरशी लागणार नाही, किंवा जर वाळवी लागायचं म्हटलं तर ते सुद्धा लागणार नाही. तुमच्याही फर्निचरला जर वाळवी लागत असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. आता बघा, मी हे काय सर्वप्रथम का केलं, कारण म्हटलं याला आपण थोडंसं ड्राय होऊ देऊयात. आता उन्हात तर हे ठेवू शकत नाही आणि ऊनसुद्धा नव्हतं. मग मी सगळ्यात पहिले उठल्याबरोबर हे केलं आणि 3 ते 4 तास हे सामान असंच बाजूला ठेवून आता यामधलं सामान जे आहे ते व्यवस्थित, जे आपलं असतं ना, आपण सामान ठेवत जातो पण त्यामध्ये अर्ध्याच्या वर गोष्टी अशा असतात की त्या आपल्या काहीच कामाच्या नसतात. मग तसंच काहीसं केलं आणि यामधल्या ज्या गोष्टी काहीच कामाच्या नव्हत्या त्या सगळ्या गोष्टी मी बाजूला काढून कचऱ्यामध्ये फेकून गेल्या. दुसरा टास्क होता तो म्हणजे हे रॅक साफ करणं. हे रॅक तुम्हाला आता जे दिसतंय ते व्यवस्थित साफ झालंय. मी काही हे शूट नाही केलं, पेपर वगैरे सगळं टाकलंय. हे रॅक साफ करणं म्हणजे ना मला खूप मोठा टास्क वाटतो, कारण हा रॅकचे जे काही एजेस आहेत ना ते खूप शार्प आहेत आणि कधी धुवायला लागलं ना तर हात कट होतो म्हणजे होतोच. मग काय, मी जेवढेही घरातील स्टीलची, ॲल्युमिनियमची भांडी आहेत, डबे आहेत, ते सगळे घासून काढले, उन्हामध्ये चांगले सुकून ठेवले. आता रविवारी जी एनर्जी आली ती का आली माहिती आहे, त्या दिवशी ना ऊन सुद्धा होतं म्हणून. मग हे डबे सुद्धा छान सुकलेत. आता हे कशा पद्धतीने घासले, तर मी काही डबे जे खूप काळपट झाले होते तर पितांबरी पावडरचा वापर केला आणि बाकीचे आपले डिशवॉश लिक्विड किंवा मग जे काही आपण साबण वापरतोय भांड्यासाठी, बस त्याचा वापर करून मी सगळे भांडी घासून काढली. आता काय होतं बऱ्याचदा की आपल्याला किचन काढायचं म्हटलं तर एकदाच किचन आपण काढायचं म्हटलं तरी पण आपण खूप थकतो. मग असं नाही करायचं. मी काय केलं, पर्टिक्युलर एक रॅक काढलं. मागच्या वेळेस मी एक पूर्ण माझं जे रॅक होतं ते साफ केलं होतं आणि रविवारी मी ते एक रॅक करून बाकीचं दिवाण वगैरे साफ केलं. सो अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप करते. आता तुमच्याहीकडे असं स्टीलचं रॅक असेल तर कसं साफ करायचं, तर ते बऱ्याचदा निघत नाही. माझं डायरेक्ट मी फिक्स केलेलं आहे, त्यामुळे मी तिथे काय करते, डिशवॉश लिक्विडने व्यवस्थित घासते आणि ओला कपडा गरम पाणी घेऊन व्यवस्थितरित्या पुसून घेते. सेम पद्धतीने माझी अशीच प्रोसेस असते ते रॅक साफ करण्याची आणि मी जास्त त्याच्या अगदी आतमध्ये घासत नाही, कारण त्याचे एजेस शार्प असल्यामुळे कट लागतोच लागतो. सो तुमच्याहीकडे असे रॅक असेल, निघत नसेल, तर तिथल्या तिथे तुम्ही चांगलं ओल्या कपड्याने डिशवॉश लिक्विड टाकून जर पुसलं तर व्यवस्थितरित्या घासल्यालगत पुसतं. आता असे जे काही चिकट भांडे आहेत ते गरम पाण्याचा वापर करून मी व्यवस्थितरित्या साफ केलं. त्यानंतर टर्न होता तो म्हणजे फ्रीजचा. आता फ्रीज आतून कसं साफ करावं यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ शेअर केला आहे, मी त्यानेच केलं आहे आणि बाहेरून सुद्धा साफ केलं आहे. तुम्ही बघू शकता माझं फ्रीजसुद्धा चकाचक क्लीन झालेलं आहे. रविवारी जेव्हा ही साफसफाई झाल्यानंतर जो थकवा आला, मग थकवा आला तर आला, पण जेव्हा ही साफसफाई आणि किचन पूर्ण क्लीन बघितलं ना, खूप प्रसन्न वाटलं. अगदी टाईल्स मी अगदी वरती चढून सुद्धा ह्या टाईल्स व्यवस्थित घासून सगळं काही साफ केलेलं आहे. मला असं वाटलं की चला तुमच्यासोबत सुद्धा माझा हा एक रँडम व्लॉग शेअर करूयात. त्यासोबतच जे घरातील ब्लँकेट्स आहे त्याचासुद्धा एक एक लोड मी लावला होता. रोज एक एक ब्लँकेट किंवा बेडशीटचा लोड लावून सगळं आपल्याला साफ करायचं आहे. दसरा दिवाळीसाठीची ही जी काही साफसफाई माझी तर सुरुवात झाली आहे. हळूहळू रोज थोडं थोडं केलं तर एकदाच लोड येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या घरातील कानाकोपरासुद्धा साफ होतो.
मला असं वाटलं चला आज कोणत्याही टिप्स शेअर करत नाही, माझं जे काही रविवारी मी काम केलं आहे चला तुमच्यासोबत शेअर करते. रविवारी बिलकुल व्हिडिओ बनवला नाही, सगळं साफसफाईला पहिले प्राधान्य दिलं आणि अशा पद्धतीने माझा कानाकोपरा सगळा साफ झाला. मी हा पूर्ण सज्जा काढून सगळे भांडे घासून सगळे काही व्यवस्थितरित्या ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने माझं आता संपूर्ण किचन साफ झालं आहे. मास्टर बेडरूमचा दिवाणसुद्धा साफ झाला आहे. आता बाकीच्या गोष्टी हळूहळू रोज एक बेडरूम घ्यायची, मग कधी हॉल घ्यायचा, अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ थ्रू तर मी तुमच्यासोबत टिप्स शेअरच करणार आहे. आता किचन म्हटलं तर किचनमध्ये आपला गॅस हा रोज वापरात येतो. सकाळ दुपार संध्याकाळ आपण त्यावरती काही अन्न शिजवतच असतो. मग हा गॅससुद्धा मी त्यासोबतच डीप क्लीन केलेला आहे. तर असं पुसून कधी तुम्ही घेऊ शकता किंवा कधी तुम्ही पाण्याने एक वेळ पुसत असणार तर तो 2 ते 3 महिन्यात पुसावा. पण मी ऑलरेडीच जे आहे डीप क्लीन केला नव्हता अशा 1-2 महिन्यामध्ये, त्यामुळे मग मी हा सुद्धा डीप क्लीन करून घेतला. बर्नर्स वगैरे व्यवस्थित असं काही पूर्ण क्लीन करत बसले नाही, फक्त त्याचे होल वगैरे ओपन आहेत की नाही ते चेक केलं, व्यवस्थित घासून हे बर्नर्ससुद्धा लावलेत. त्यानंतर आता मला असं वाटलं चला माझी मुलगी झोपलीच होती, तिने सुद्धा सपोर्ट केला, तर मग हातोहातच म्हटलं चला आपण काय करूयात आज कपाटसुद्धा बाहेरून साफ करूयात. आता आतून मात्र माझं कपाट साफ व्हायचं आहे बरं का. त्याला कसं एखादे 2 तास तर आरामशीर लागतील व्यवस्थितरित्या त्या कपड्यांच्या घड्या घालून ते पुसून व्यवस्थित ठेवायला. आणि ते कसं जेव्हा माझं बाळ झोपेल तेव्हाच मी करू शकते, नाहीतर मग ते करायला घेतलं तर ते काहीच करू देणार नाही. सो अशा पद्धतीने मी एक सोल्युशन बनवलं. जे फर्निचर आहे ते करण्यासाठी गरम पाणी घेतलं, त्यामध्ये डिशवॉश लिक्विड जे आहे ते टाकलं आणि त्या सोल्युशनने मी सगळं साफ केलं, अगदी मिररपासून सुद्धा. आणि जो काही आरसा आहे ना तो मी पुसून घेतला आणि नंतर ना न्यूजपेपरने पुसून घेतला, म्हणजे त्यावरती काही डाग वगैरे दिसायला नको म्हणून. खूप छान पद्धतीने शायनीनेस आला, जो काही चिकटपणा आहे तोही निघून गेला. त्याचबरोबर फॅनसुद्धा मी तुमच्यासोबत बऱ्याचशा ट्रिक्स शेअर केल्या आहेत. फॅनसुद्धा मी तशाच पद्धतीने साफ केला आहे, त्यामुळे आज काही मी इकडे दाखवत नाही आहे. सो तुम्हीसुद्धा तुमच्या घरी जे आहे कपड्यांचा लोड लावत आहात तर हळूहळू जे आहे एक लोड रोज लावत जायचा. आणि मग काय होतं की अशा वेळेस आपल्या घरातील सगळे कपडेसुद्धा जे मोठे मोठे ब्लँकेट्स आहेत, बेडशीट्स आहेत, हे सगळेसुद्धा धुवून होतात. सणावाराला आपलं घरसुद्धा क्लीन राहतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील कानाकोपरासुद्धा खूप छान पद्धतीने स्वच्छ होतो. आता बघा आपलं घर तर स्वच्छ होतंय, पण त्यासोबत आपलं टॉयलेट बाथरूमसुद्धा क्लीन असणं गरजेचं आहे. याचीसुद्धा डीप क्लिनिंग करणं तेवढीच गरजेची आहे. आता याच्यासाठी मी तुमच्यासोबत भरपूर व्हिडिओ शेअर केलेले आहेत. त्यातलीच जो एक हॅक मी तुमच्यासोबत रिसेंटली शेअर केला तोच मी त्यानेच जो आहे क्लीन करत आहे. लिंबू, हार्पिक याचाच वापर करून करते. पण बऱ्याचदा आपण जे काही हे कमोड आहे किंवा इंडियन टॉयलेट आहे हे नेहमीच साफ करतोय, पण ज्या काही आजूबाजूच्या टाईल्स आहेत आपल्या बाथरूमच्या, त्या टाईल्स ज्या आहेत त्या डीप क्लिनिंगमध्ये मी घेते. म्हणजे साफसफाई जेव्हा सणवाराला करते तेव्हा त्या टाईल्ससुद्धा आवर्जून मग कानाकोपरा साफ झाला पाहिजे म्हणून मी काय केलं तर बेकिंग सोडा, वॉशिंग पावडर आणि त्यामध्ये व्हिनेगर टाकलं. व्हिनेगर नसेल तर मग लिंबूचा वापर केला तरी चालेल. हे सरळ सांगू का, जर तुमच्या टाईल जास्त घाण नसेल तर काय करायचं, पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये निरमा टाकायचा आणि सरळ त्या पाण्याने ते धुवायचं. तुम्ही बघणार तुम्हाला कोणत्या सोल्युशनची गरज नाही. जर खूप हार्ड वॉटरचे डाग झाले नसतील तर ते सुद्धा निघतात. खरं तर मी नेहमी हे तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते, त्यामुळे माझं क्लिनिंग होतच राहतं, मी करतच राहते. त्यामुळे मी शक्यतोवर जर जास्त घाण नसेल तर वॉशिंग पावडरचा आवर्जून वापर जे आहे तो नक्की करत असते. आणि अशा पद्धतीने माझं जे काही घर आहे ते हळूहळू साफ होत आहे. आणि तुम्ही कसं सणवाराला क्लिनिंग करता किंवा तुमच्याकडे काय काय टिप्स आहे तुम्ही मला शेअर करू शकता, किंवा तुमच्याकडे असं काही तुम्ही वेगळं सोल्युशन बनवता का की ज्याने खरंच खूप छान क्लिनिंग होते, तर ते सुद्धा तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकताय. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं सणावारासाठीची जी काही साफसफाई आहे ती झाली की चालू आहे ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि हो, किचन तुम्ही एकदा साफ करता की स्टेप बाय स्टेप हळूहळू थोडं करत करता, तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो आय होप हा जो काही माझा व्हिडिओ आहे, हा रँडम क्लिनिंग व्लॉग साफसफाई वारासाठीचा मी तुमच्यासोबत शेअर केला आहे, हा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो मंडळी, हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, व्हिडिओ नसेल आवडला डिसलाईकसुद्धा करू शकता. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असणार तर लाईक करा आणि फॉलो करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.